बंजारा वंजारा वाद पेटला। मुंडेंचं विधान, बंजारा नेते सावधान। मुंडेंचाही एसटी आरक्षणावर डोळा। मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बंजारा समाजानेही याच गॅझेटियरनुसार एल्गार पुकारलाय। मात्र या आंदोलनातल्या भाषणात धनंजय मुंडेंनी बंजारा वंजारा एकच असल्याचं केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला। बंजारा समाजातील नेत्यांनी मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दोन्ही समाज पूर्णपणे वेगळे असल्याचं बंजारा अभ्यासकांचं म्हणणं आहे। बंजारी एक नाही असा लढा आम्हाला लढावं लागला। या सोलापूरमध्ये आमचे पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडेंची काला धरली होती आणि केवळ एवढंच नाही, त्याच्यावर मी पुस्तक लिहिलेलं आहे, कोर्ट कचेऱ्या केलेल्या आहे, डॉक्टर वाधवा कमिटी नेमली। बंजारी कुठल्याही परिस्थिती होऊ शकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे हे चुकीचे बोलले आहेत, त्यांनी आपली दुरुस्ती करावी, माफी मागावी। बंजारा वंजारा हे एकच आहे हे कदापिही शक्य नाही। तर बंजारा समाजाच्या बोलीभाषा, पेहराव, संस्कृती, चालीरीती, देवधर्म आणि सगळ्या पद्धतीचं जे बंजारा समाजाचं जे संस्कृती आहे हे वंजारी समाजापेक्षा वेगळी आहे। वंजारा आणि बंजारा समाजात काय फरक आहे ते पाहूयात। वंजारी समाज भगवान बाबांना मानतो, तर बंजारा समाज संत सेवालाल महाराजांना। भगवानगड वंजारी समाजाचं शक्तिपीठ, तर पोहरादेवी बंजारा समाजाचं शक्तिपीठ आहे। वंजारी समाज ग्रामीण मराठीच बोलतो, तर बंजारा समाज गोरमाटी ही भाषा बोलतो। वंजारी महिला सामान्य गृहिणीसारखीच राहते, तर बंजारा महिलांची वेशभूषा विशिष्ट प्रकारची असते। वंजारी समाजात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक आहे, तर बंजारा समाजातील बहुतांश लोक बांधकाम साइट्सवर काम करताना दिसतात। दरम्यान हैदराबाद गॅझेटमधील माहिती देत आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंनी बंजारा वंजारा एकच नसल्याचा दावा केलाय। 5-7 जाती त्या याच्यामध्ये लोकसंख्या सांगितलेली आहे आणि 5-7 जाती नोंदलेल्या आहेत, तर त्यामध्ये बंजारा असं म्हटलेलं आहे, तिथे वंजारी स्पष्ट म्हटलेलं नाही। का म्हटलेलं नाही? कारण त्यांची लोकसंख्या तेवढी त्यांना सायझेबल वाटली नसेल। 5-6 प्रमुख जातीची नावं त्यांनी प्रत्येक जिल्ह्याची दिलेली आहेत, त्यामुळे ते वेगळे नोंदलेले नसतीलही कदाचित। तर बंजारा समाजाकडून तीव्र विरोध होत असल्यामुळे आता धनंजय मुंडेंनी सारवासारव करत दोन्ही समाज भटके असल्यामुळे आपण विधान केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात। आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक, त्यांना जर विचारलं संबंधित विषय आहे, कारण आम्ही भटके आहोत। आता मुंडेंनी युटर्न घेतला असला तरी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचं विधान करण्यामागे नेमका मुंडेंचा काय हेतू होता? ओबीसी आरक्षणातले वाटेकरी वाढत चालल्यामुळे धनगरांनंतर बंजारा आणि आता वंजारींनाही एसटीत आरक्षण हवंय का, असे काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। बीडवरून योगेश काशीतसह माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।